मधनं जरांगे पाटलांवरती टीका केली होती. त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतात. आज अचानक आपण म्हणताय की सगळ्याच मागण्या मान्य केल्या पाहिजे. मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरांगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये. कायदे वगैरे ते जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये. हवं तर कायदे बदलून टाका. ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये. काल ते सांगत सुप्रीम कोर्टाने नाकारलं वगैरे. सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढे आपण करून टाकायचं. हां शेवटी सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना. सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरांगे पाटलांनी? त्यानुसार सरकार वागतंय बोलतंय ज्या पद्धतीने जरांगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करतंय कुठेतरी सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय. आपण चुकीचं म्हणताय. जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलंय, सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे. काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही. ताबडतोब वेळ काढतायत, मंत्र्यांना पाठवतायत, चर्चा करतायत. उलट आहे. 24 तारखेला त्यांनी आंदोलनाची भूमिका जी ती अजूनही मागे घेतलेली नाही. 24 तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहरात आंदोलन करण्याचं त्यांचं पवित्र आहे. काय वाटतंय एकूण मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणतात. कोलमडली तर कोलमडली. मुंबई काय चीज आहे. त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना. प्रश्न म्हटला कसली मुंबई काय घेऊन बसलं तुम्ही. मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता. एक मिनिट साहेब, तुम्ही म्हटलं आता की तुमची भाषणं मागे घेतो. मेळावे तर पुढेही नियोजित आहेत का मग? कारण की आता पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषणं करणार आहे. मग ठीक आहे. मग तुम्ही युटर्न घेतला म्हणलं काय हरकत नाही. युटर्न घेतला तुम्ही थोडक्यात जरांगेंच्या संदर्भामध्ये एकदम. असं देखील म्हटलं आहे की मराठ्यांनी आरक्षण मिळण्यापर्यंत पक्षासाठी काम करू नये. मराठ्यांनी आरक्षण मिळवून यासाठी पक्षासाठी काम करू नये. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षासाठी काम करू नये. जे मराठा मंत्री बरोबर आहे. पक्षाचं काम करू नये, कुठलंच काम करू नये. तर दुसरीकडे अपात्रतेबाबतची जी सुनावणी आहे ती जानेवारी